पुंडलिकाचे नाव प्रथम येते. का माहितीये? कारण पुंडलिकाच्या आईचे डोळे अंध झालेले असतात आणि वडिलांच्या अर्धांगवायूच्या झटक्याने त्यांचा हात निकामी झालेला असतो. विष्णू भगवानांचे असीम भक्त म्हणजे पुंडलिक. म्हणून विष्णू भगवान स्वतः येतात, मानवी रूपात एक औषध देतात आणि सांगतात की ह्या औषधाने तुझे आई वडील बरे होतील. पण हे औषध जर रात्री लावले, सूर्योदयापर्यंत त्यांना उठता येणार नाही, तरच ते बरे होतील अशी अट घालतात. पुंडलिक प्रसन्न होतो. आई वडील बरे होणार म्हणून तो औषध लावून स्वतः आपल्या मांडीची खुशी करतो, त्यांना मांडीवर झोपवतो. विष्णू भगवान त्याची परीक्षा घेण्यासाठी एक भुंगा पाठवतात. तो भुंगा पुंडलिकाची मांडी पोखरतो, रक्तबंबाळ करतो. तरीही पुंडलिक हलत नाही, तटस्थ राहतो. मग विष्णू भगवान स्वतः त्याच्या दारी येतात आणि त्याला हाका मारतात. पुंडलिका, मी तुझ्यावर प्रसन्न झालोय, उठ वत्सा, माझ्या जवळ ये, मला मिठी मार, मी तुझ्या दारात साक्षात उभा आहे. पुंडलिक प्रसन्न होतो पण उठत नाही. तो तिथूनच विष्णू भगवानांना नमस्कार करतो आणि आदर्श म्हणून एक जवळ असलेली वीट त्यांच्यावर फेकतो आणि त्यांना सूर्योदयापर्यंत थांबण्यास सांगतो. हे ऐकून विष्णू भगवान चिडतात, पण तरीही पुंडलिक तटस्थ राहतो आणि प्रलय आला तरी मी हलणार नाही असे सांगतो. त्याची असीम भक्ती बघून विष्णू भगवान प्रसन्न होतात. त्याची मातृभक्ती होऊन त्याला आनंदी होतात आणि त्याला आशीर्वाद देतात की माझ्या नामस्मरणाआधी तुझे नाव घेतले जाईल. विठ्ठल हे नाव याच गोष्टीवरून पडले आहे. विठ्ठल म्हणजे स्थिर उभा असलेला. तर बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. वारी, पंढरीची वारी या भूजलावरचा अभूतपूर्व सोहळा. विठ्ठलावरची वेडी भक्ती, निस्सीम प्रेम व विठ्ठलाविषयी असणारे अवीट गोडी. वारकरी म्हणजे वारीला जाणारा विठ्ठलाचा भक्त. यात लहान, थोर, स्त्री, पुरुष, आबालवृद्ध प्रत्येकाचा सहभाग असतो. वारीतला प्रत्येक माणूस माऊली म्हणतो. का माहितीये? प्रत्येक वारकऱ्याला जडी, साडी, काष्टी विठ्ठलच दिसत असतो. वारी वर्षातून दोनदा येणारा अभूतपूर्व सोहळा. आषाढी आणि कार्तिक 700 वर्षांची जुनी परंपरा. एक अनावर ओढ, एक निस्तीम भक्तीची हाक. तिचा पाय ज्ञानेश्वरांनी घातला. मुक्ताई, सोपान, ज्ञानदेव हा वसा घेऊन पुढे चालले आणि याचा कळस साक्षात तुकोबा झाले. या परंपरेतील अजोड परंपरा म्हणजे लिंग. वारीची शेवटचा आणि महत्वाचा टप्पा वाखरी. वाखरीतला हा सर्वात मोठा टप्पा. सर्व पालख्या एकत्र येतात. सर्व पालख्या पुढे निघून गेल्यावर ज्ञानेश्वरांची पालखी शेवटी निघते. रिंगण जसे आकाशातल्या सूर्यमालेच्या सूर्य या एका तेजाभोवती सर्व ब्रह्मांड फिरते, तसे ज्ञानोबा माऊली या एका तेजाभोवती सर्व वारकरी समुदाय फिरतो. एकाच तेजाने, एकाच ओढीने, एकाच भक्तीने पुढे जाणारा हा समुदाय. आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. एकदा पावला दिवसा काळ पूजा तुझी साधू येत तुझी धावते वैष्णवाला दिशा.